So dear students, this is our next video on rotational dynamics. रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण लास्ट लेक्चरला बँकिंग ऑफ रोड्सची कन्सेप्ट स्टडी केलेली आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे कोनिकल पेंडुलम. सो व्हॉट इज कोनिकल पेंडुलम अँड हिअर वी हॅव टू फाइंड द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ज्याच्यामध्ये टाइम पिरियड आणि टेन्शनचा फॉर्म्युला आपण ऍक्च्युअली काढू शकतो. तर आपल्या सिलेबसमध्ये टाइम पिरियडचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. सो व्हॉट इज कोनिकल पेंडुलम अँड कॅल्क्युलेट द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. तर कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम मध्ये ऍक्च्युअली काय डिफरन्स आहे. तर आपल्याला सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी. दॅट मीन्स टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ द पेंडुलम अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तसं कोनिकल पेंडुलमचं टाइम पिरियड कशावर डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर तत्पूर्वी कोनिकल पेंडुलम म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो कन्सिडर दिस इज अ स्ट्रिंग. त्याच्यामध्ये आयडियल जो सिंपल पेंडुलमची डेफिनेशन आपल्याला ऑसिलेशन नावाचा टॉपिक 12th बघायचा आहे. आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय आहे. तर आयडियल सिंपल पेंडुलम इज द वेटलेस स्ट्रिंग कनेक्टेड विथ हेवी पॉइंट मास. म्हणजे ऍक्च्युली हेवी पाहिजे आणि पॉइंट मास पाहिजे. हेवी पॉइंट मास ऍक्च्युली पॉसिबल नाही आहे. एक तर हेवी असू शकतो किंवा पॉइंट मास असू शकतो. जो पॉइंट मास आहे तो हेवी असणार नाही आहे, म्हणून आपण याला आयडियल सिंपल पेंडुलम म्हणतो. जे हेवी पॉइंट मास suspended by weightless and inextensible string is called as a simple pendulum. हा सिंपल पेंडुलम जो आहे, समजा मी हा इकडे आणला, इट इज टेकन असाइड, असा बाजूला आणला आणि रिलीज्ड, इट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. ला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. अलॉंग द सेम आर्क, अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन हा बॉब मूव्ह व्हायला. ठीक आहे. तर याची लेंथ कुठनं मोजतो आपण. तर ह्या बॉबची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून ह्या पॉइंट ऑफ सस्पेन्शन पर्यंतची जी लेंथ असणार आहे ती लेंथ आपल्याला मोजायची आहे. दॅट इज कॉल्ड एज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. हा सिंपल पेंडुलम जर मी किंवा हा पेंडुलम समजा मी असा सस्पेंड केला फ्रॉम द रिजिड सपोर्ट आणि इथून मी रिलीज केला की जेणेकरून तो अलॉंग द सेम आर्क मूव्ह होईल. तर ऍक्च्युअली ही जी मोशन आहे ही सिंपल पेंडुलमची मोशन आहे. सो इन सिंपल पेंडुलम बॉब परफॉर्म्स द टू अँड फ्रो मोशन अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन. पण समजा हाच सिंपल पेंडुलम मी अशा पद्धतीने ऑसिलेट केला की जेणेकरून हा जो बॉब आहे इट परफॉर्म्स होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बघा मी ह्या बॉबला होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन देतो. ह्या बॉबला जर मी होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन दिली, यू विल ऑब्झर्व दॅट दिस स्ट्रिंग विल डिस्क्राइब अ कोन. म्हणजे आता हा जो पेंडुलम आहे ह्या पेंडुलम मध्ये बॉब हा अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन मूव्ह होत नाही आहे. It performs horizontal circular motion. It moves along the circumference of circle. हा बॉब जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग ही काय करते, कोन डिस्क्राइब करते. इट डिस्क्राइब्स अ कोन. तर अशा पद्धतीने जर आपण सिंपल पेंडुलम यूज केला दॅट पेंडुलम इज कॉल्ड एज अ कोनिकल पेंडुलम. डिफरन्स काय का बघा. तर ही जी स्ट्रिंग आहे वेटलेस आपण म्हणू शकत नाही आहे. आयडियल सिंपल पेंडुलम मध्ये आपण वेटलेस म्हणणार. इथं आपण कंडिशन घेणार इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. Inextensible string connected with the heavy bob is called as a simple pendulum. हा मी असा ऑसिलेट केला, इट इज कॉल्ड एज अ सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. आणि हा जर मी असा ऑसिलेट केला सो दॅट बॉब परफॉर्म्स होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, देन दिस इज कॉल्ड एज अ कोनिकल पेंडुलम. तर ह्या कोनिकल पेंडुलम मध्ये जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड म्हणजे काय असणार आहे. टाइम पिरियड इज द टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. सो द बॉब performs circular motion and the time required to complete one horizontal circular path is called as the time period of conical pendulum. तर त्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. वी हॅव टू फाइंड टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. तर तुम्ही डायग्राम काढलेला आहे. दिस इज द स्ट्रिंग, दिस इज द बॉब and this bob performs horizontal circular motion. हे जो डॉटेड लाईन मी सर्कल दाखवलेला आहे दिस इज अ होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ रेडियस. ह्या सर्कलची जी रेडियस आहे ही रेडियस आपण घेऊया. रेडियस ऑफ सर्कल इज आर. सपोज कैपिटल आर इज द रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. ओ सी इज द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. आणि हा जो ओ आहे ओ इज द पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि हा बॉब आहे. आता मला सांगा हा बॉब जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. एका होरिझॉन्टल प्लेन मध्ये बॉब रिव्हॉल्व आहे. समजा मी स्पीड वाढवला तर बॉब जरा वर जाणार, वरच्या होरिझॉन्टल प्लेन मध्ये जाणार. पण एका पर्टिक्युलर होरिझॉन्टल प्लेन मध्ये इफ द बॉब परफॉर्म्स होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन in a fixed horizontal plane, then it has a particular linear velocity, it has a particular angular velocity. If angular velocity increases, the horizontal circle, plane of the horizontal circle goes shifts in the upward direction. So at a particular speed it performs horizontal circular motion in the same plane. So what are the different forces acting on this bob when it performs horizontal circular motion? So first force is
weight, that means gravitational force acting in the downward direction. So weight of the bob acts in the downward direction. सेकंड जो फोर्स आहे तो कुठला असणार आहे, तर बॉब स्ट्रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्ट्स टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. सो टेन्शन इज टी डॅश. तर टी डॅश नोटेशन आपण मुद्दामून घेतोय कारण टाइम पिरियड नोटेशन आपल्याला कॅपिटल टी घ्यायचं आहे. सो टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्ट्स टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन ओ. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेझोल्युशन करायचं आहे. सो as the bob performs circular motion, centripetal force must be required for circular motion. The centripetal force acts towards the center of circle. मग सेंटरकडे जर सेंट्रिपिटल फोर्स हवा असेल तर या दोन्हीपैकी हे दोनच रिअल फोर्स इथे ऍक्ट होतात. तिसरा कुठला रिअल फोर्स इथं नाही आहे. याचा अर्थ ह्या डायरेक्शनला ह्या दोन्हीपैकी कोणता तर कॉम्पोनंट ऍक्ट होत असणार आहे दॅट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आपण रिझोल्युशन कसं करू शकतो, दिस टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट्स. समजा हा सेमी व्हर्टिकल अँगल थीटा असेल तर इथं मी हा जो टेन्शन आहे, tension in the string, it is resolved into two component. This vertical component is t dash cos of theta. t dash cos theta का, कारण हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा असणार. ठीक आहे, हा अँगल थीटा असेल तर हा कंपोनंट आला t dash cos theta आणि याचा टेन्शनचा सेकंड कंपोनंट ह्या डायरेक्शनला ऍक्ट होईल. सो सेकंड कंपोनंट इज t dash sin of theta. सेकंड कंपोनंट ऑफ टेन्शन इज t dash sin of theta. कळतंय का बघा. So tension is resolved into two component. Vertical component is t dash cos theta and horizontal component is t dash sin of theta. आता बॅलन्सिंग कसं होणार बघा. हा होरिझोंटल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. सो सेंटरकडे कुठला फोर्स आहे, t dash sin theta सेंटरकडे फोर्स आहे. सो t dash sin theta प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आपण डेरिव्हेशन डिराइव्ह करायचं टाइम पिरियडचं. सो t dash sin of theta, this is the component of tension which acts towards the center of circle. So this component provides necessary centripetal force and centripetal चा force चा formula आहे तो mr omega square. mr omega square. r means radius of circle and omega means angular velocity of the body. m is the mass of the body. t dash is the tension in the string and theta is the semi vertical angle. हे नोटेशन्स आपण डिफाइन केलं आहे. आता ह्याचं काम तर संपलं. हा रिझॉल्व करून घेतला तर दोन कंपोनंट आले. आता ह्याचं काम संपलं तर ह्याला बॅलन्स करायला आहे कारण ज्या पर्टिक्युलर स्पीड मध्ये हा बॉब मूव्ह आलाय त्याच्यामध्ये अप अँड डाऊन तो मूव्ह होणार नाही. स्पीड वाढला तर तो वर जाईल, स्पीड कमी झाला तर हे सर्कल खाली येणार. पण ऍट अ पर्टिक्युलर स्पीड तर हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, इट रिमेन्स सेम अँड देयरफॉर दिस t dash cos theta इज बॅलन्स्ड बाय वेट mg. सो t dash cos of theta इज बॅलन्स्ड बाय वेट mg. आता या दोन इक्वेशनचा जर रेशो आपण घेतला, दिस m gets cancel, t dash gets cancel. रेशो घेतल्यानंतर टेन्शन कॅन्सल होईल. sin अपॉन cos tan किंवा आपण आयासाठी घ्या दिस sin theta as it is, sin theta अपॉन cos of theta is equal to इथं काय होणार बघा r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. जस्ट आपण रेशो घेतला दोन इक्वेशनचा. आता याच्यात आपण ओमेगा स्क्वेअर काढायचा आहे. सो व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी इकडे मल्टिप्लाय येईल. सो जी साइन ऑफ थीटा अपॉन आर कॉस ऑफ थीटा. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन ऑफ थीटा अपॉन आर जो आहे तो आर कसा लिहू शकतो आपण. हा जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे, दिस इज द रेडियस ऑफ सर्कल आणि इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे दिस इज कॉल्ड एज अ लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. दिस इज कॉल्ड एज अ लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम. दिस इज रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण इथं ह्या ट्रायंगल मध्ये बघा ही अपोजिट साइड आहे, ही हा हायपोटेनियस आहे. सो आपण साइन थीटा घेऊ शकतो. सो व्हॉट इज साइन थीटा, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड काय आहे तर ही रेडियस आहे म्हणजे r अपॉन l. सो व्हॉट इज r इज इक्वल टू l sin थीटा. r ची व्हॅल्यू पुट करूया आपण l sin ऑफ थीटा. r ची व्हॅल्यू l sin थीटा आणि इथं ऑलरेडी cos थीटा आहे, हा cos थीटा आहे तसं पुट करूया. सो दी sin थीटा गेट्स कॅन्सल. पहिल्या दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊया. सो इट इज ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटर मध्ये राहिला g अपॉन हा l cos ऑफ थीटा. जो ओमेगाचा फॉर्म्युला आहे ना अँग्युलर वेलोसिटी, बट वी नो अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू पाय अपॉन ओमेगा. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t. angular velocity omega is equal to 2 pi upon t. So t is equal to 2 pi upon omega. So t is equal to 2 pi upon omega. Omega ची व्हॅल्यू किती आहे बघा. ओमेगा ची व्हॅल्यू आय ची पुट अप करूया. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ l अपॉन g अपॉन l cos of theta. And last step,
So this t is equal to 2 pi हा स्क्वेअर रूट वर घेऊया स्क्वेअर रूट ऑफ L cos of theta upon G म्हणजे फायनल जो आपला फॉर्म्युला मिळाला हा दिसायला सेम आहे बघा. इट इज सिमिलर टू द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम फक्त इथं cos थीटा नाही आहे. सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू पाय स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G. इथं फक्त आलेला L cos थीटा अपॉन G म्हणजे लक्षात ठेवायला पण सोपं आहे. सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L cos थीटा अपॉन G. थीटा इज इक्वल टू 0 पुट अप केला तर टाइम पिरियड ऑफ आपल्याला सिंपल पेंडुलम मिळणार. सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळणार. सो t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L cos थीटा अपॉन G. दिस गिव्स टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. So on which factor time period depends? Time period depends on length of the conical pendulum, semi-vertical angle and acceleration due to gravity. So this is the derivation for time period of conical pendulum.